मित्रांनो, काळाच्या पावलानुसार आपल्याला पावलं टाकावी लागतात. जसा काळ बदलेल तसं आपल्यालाही बदलावं लागतं. आणि शैक्षणिक क्षेत्रात म्हणायचं झालं तर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षेचं खूप मोठं महत्त्व निर्माण झालेलं आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चांगलं प्रावीण्य मिळवण्यासाठी आपला मुलगा कशाप्रकारे काम करतो, आपला मुलगा कशाप्रकारे त्याच्यामध्ये यशस्वी होईल, याच्यासाठी खरं तर प्रत्येक पालक धडपडत असतो किंवा धडपडण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकाने केला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच खरं तर मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट्स कट्टा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपल्याला इयत्ता 8वीमध्ये जी स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा आहे त्याविषयी खरं तर माहिती सांगणार आहे. मित्रांनो, बदलत्या काळानुसार बदलणं हे फार गरजेचं आहे. हे का मी म्हणतोय, कारण की आत्ताचा काळ हा स्पर्धेचा काळ आहे. आणि म्हणून स्पर्धेच्या काळात टिकायचं असेल म्हणजे त्यासाठी 12वीनंतर आपण एंट्रन्स एक्झाम देणार आणि मग त्याच्यानंतर आपण सुरुवात करणार असं जर कोणाला वाटत असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला चांगलं यश येईल असंही कोणाला वाटत असेल, मला असं वाटतं की हे सगळं चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण की जेवढी सुरुवात उशिरा होईल तेवढा फायदासुद्धा कमीच होतो, तेवढं यशसुद्धा कमीच मिळतं. पण जर तुमची सुरुवात जर समजा लवकर झाली तर यश नक्कीच लवकर मिळतं आणि ते खूप चांगलंही मिळतं. आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्याच्या आयुष्याची खरी स्पर्धा परीक्षेची सुरुवात ही खरं तर 8वीमध्येच होत असते आणि ते म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेच्या माध्यमातून. स्कॉलरशिप परीक्षेचा इतिहास बघायचा झाला तर गेली 50 वर्षे ही स्पर्धा परीक्षा 4थी आणि 7वीच्या वर्गासाठी घेतली जात होती. पण सन 2016 आणि 17मध्ये शासनाने काही नियम बदलले आणि ही स्पर्धा परीक्षा 5वी आणि 8वीच्या वर्गांसाठी घेतली जायला लागली. आजचा तरुण पालक वर्ग ज्यांनी खरोखरच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून खूप मोठं यश निर्माण केलेलं आहे, खूप मोठं यश प्राप्त केलेलं आहे, त्या सगळ्या वर्गांना मला वाटतं स्कॉलरशिप परीक्षेचं महत्त्व सांगायची गरज नाही आहे. कारण की त्यांना माहिती आहे आणि या मोठ्या स्पर्धा परीक्षेच्या वातावरणात जर आपल्याला टिकायचं असेल तर त्याची सुरुवात 11वी 12वीमध्ये करून चालत नाही, तर ती सुरुवात कुठेतरी 5वी आणि 8वीमध्येच करावी लागते. मित्रांनो, ज्यांची मुलं 5वीला आहेत त्यांनी तर हा व्हिडिओ बघाच बघा. पण सगळ्यात महत्त्वाचं की 8वीला ज्यांची मुलं आहेत किंवा 6वी 7वीला मुलं आहेत त्यांनी खरं तर हे बघणं अत्यंत गरजेचं आहे की आपली सुरुवात जरी 5वीत नाही झाली तरी आपली सुरुवात 8वीमध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होऊ शकते. येणारा काळ हा अत्यंत कठीण काळ मानला जातो. का मानला जातो? कारण की त्या प्रकारची उत्तम तयारी आपली नसते. ज्यांना हे सगळं माहीत आहे ते आपल्या मुलांची तयारी खूप चांगली करून घेत असतात, ती मुलं खूप चांगली घडत असतात. पण माझ्या प्रत्येक घराघरामध्ये खरं तर हा व्हिडिओ पोचवण्याचं माझं ध्येय आहे की जेणेकरून प्रत्येक गरीबातल्या गरीब मुलाला, तळागाळातल्या मुलाला, माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलापर्यंत हा व्हिडिओ जावा असं मला नक्की वाटतं. कारण की त्या मुलांमध्ये टॅलेंट भरपूर असतं, पण मात्र मार्गदर्शन कमी असल्यामुळे कुठेतरी ही मुलं कमी पडतात असं मला नक्की वाटतं. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला परत एकदा हेच सांगायचं आहे की हा व्हिडिओ खरं तर माझ्या प्रत्येक अशा मुलासाठी आहे की ज्याला काहीतरी करण्याची इच्छा आहे. आणि खरोखरच 6वी 7वी 8वीचं वय म्हणजे आपल्या आयुष्याचे खऱ्या अर्थाने आणि शालेय जीवनाची पायाभरणीची खरं तर एक खूप महत्त्वाची ती जागा असते. ते आयुष्यातलं खूप महत्त्वाचं वर्ष आहे असं मला 100% वाटतं. आणि म्हणून स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा ही याची सुरुवात खरं तर 8वीतूनच होते आणि आपण या स्पर्धेसाठी तयार व्हावं. करिअरच्या दृष्टीने ज्या विद्यार्थ्यांना प्रगती करायची आहे त्यांच्या खरं तर पायाभरणीची सुरुवात म्हणजे या 8वीच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होते. त्याच्यामुळं 8वीचं वर्ष हे खरं तर विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे. म्हणून ही स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा कशा प्रकारे घेतली जाते हे आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. या स्पर्धा परीक्षेमध्ये OMR शीट असते. OMR शीट म्हणजे ऑप्टिकल मार्क रीडिंग असा त्याचा फुल फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये एक क्वेश्चन असतो आणि 4 ऑप्शन्स असतात. मुलांना काय करायचं असतं की खूप मोठं उत्तर लिहायचं नसतं, काही पाठांतर जास्त करायचं नसतं, पण तर्कशुद्ध विचार पद्धतीने जर आपण अभ्यास केला तरच याच्यामध्ये यश मिळतं. कारण जर तुम्हाला मेडिकलला जायचं असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल, MBAला जायचं असेल, MPSC UP सारख्या मोठ्या स्तरावरील स्पर्धा परीक्षांना जर सामोरे जायचं असेल तर त्याची सुरुवात कुठेतरी 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या माध्यमातून झालं पाहिजे असं मला नक्की वाटतं. त्याच्यामुळे ज्या पालकांना खरं तर पुढे आयुष्यात मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये उतरवायचं आहे त्यांनी 8वीची स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा ही खरं तर
दिलीच पाहिजे असं मला नक्की वाटतं. याच्यामध्ये असं नाही की तुमच्या मुलाला समजा 7वीमध्ये 70% आहेत, 75% आहेत, 80% आहेत किंवा 90% आहेत. ज्याला खरंच मनापासून ही स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्याने 50% असले तर सुरुवात करायला काही हरकत नाही आहे. कारण की एकदा मनाचा दृढ निश्चय झाला की माणूस कधीही कुठूनही कशीही सुरुवात करू शकतो, हे मात्र 100% खरं आहे. आणि म्हणून ज्याला स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवायचं आहे त्यांनी खरं तर या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याचे फायदे जर आपण लक्षात घेतले तर मला असं वाटतं की नक्कीच तुमच्या मुलांमध्ये खूप चांगले बदल तुम्हाला जाणवायला मिळतील. कारण की आज जर आपला विद्यार्थी बघितला की जास्तीत जास्त करून आज मोबाईलच्या आहारी गेलेला आहे किंवा टी व्हीच्या आहारी गेलेला आहे आणि कुठेतरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सोशल मीडियाच्या आहारी गेलेला आहे. आणि हे सगळं टाळण्यासाठी आणि त्याला चांगल्या ट्रॅकवर आणण्यासाठी अशा काही ठिकाणी त्याला गुंतवलं पाहिजे की जेणेकरून त्याला त्याच्या आयुष्याचं खरं गमक कळेल. आणि म्हणून ह्या काही स्पर्धा परीक्षेचे काही फायदे देखील आहेत, तेही तुम्हाला मी इथं सांगणार आहे. पहिला फायदा असा असेल की तो म्हणजे खूप मोठं स्ट्रॉंग फाउंडेशन मुलांचं तयार होतं. ज्या पद्धतीचा अभ्यासक्रम मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल आणि बुद्धिमत्ता असेल, या 4 विषयांचा ज्या प्रकारे अभ्यास होतो, खरोखरच त्यांचं फाउंडेशन म्हणजे त्यांचा पाया या 4 विषयांच्या माध्यमातून खूप मजबूत होण्यास मदत होते. कारण IIT एंट्रन्स असेल, मेडिकल एंट्रन्स असेल, त्याच्यानंतर MPSC UPSC सारख्या परीक्षा असतील, ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांना तोंड देण्यासाठी त्यावेळेस अभ्यास करून चालत नाही, तर त्याची सुरुवात खूप आधी करावी लागते. त्याच्यामुळे 8वीपासून जर खऱ्या अर्थाने मुलाला जर ही सुरुवात करून दिली पालकांनी तर नक्कीच त्याचा त्यांना 100% फायदा होईल. हे मी तुम्हाला इथे या व्हिडिओच्या माध्यमातून 100% खात्रीपूर्वक सांगू शकतो. दुसरा फायदा म्हणजे त्याचा असा की स्टडी स्किल मुलांचं खूप मोठ्या प्रमाणावरती आणि चांगल्या प्रमाणावरती डेव्हलप होतं. प्रत्येक उपघटकाचा बारकाईने सखोल पद्धतीने अभ्यास करण्याची सवय मुलाला 8वीतच लागते. पाठ्यक्रमातील प्रत्येक गोष्टीचे सखोल वाचन करणं याची सवय त्याला त्याच वयात लागते आणि त्या वाचनाचा त्याला पुढे खूप मोठा फायदा होतो. त्याच्यामुळे ही लवकर सुरुवात केली तर परत मुलांना सांगावं लागत नाही की तो अभ्यासाला बस म्हणून. ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम 100% चांगलं करतात. तिसरा पुढचा फायदा आहे तो म्हणजे लॉजिकल थिंकिंगची क्षमता वाढते. लॉजिकल थिंकिंग म्हणजे की तर्कशुद्ध विचार करणे. म्हणजे ज्या प्रकारे बुद्धिमत्ता या विषयामध्ये प्रश्न विचारले जातात किंवा स्पेशली गणित या विषयामध्ये प्रश्न विचारले जातात, तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती तर्कवितर्क लावावे लागतात. आणि अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव जर 8वीतच होत असेल किंवा 5वीतच होत असेल तर मला असं वाटतं याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच नसावी. तर्कसंगत विचारांची सुसंगत मांडणी खरं तर याच्यामध्ये करता येते आणि हा मला असं वाटतं खूप मोठा फायदा आहे. पुढचा फायदा आहे तो म्हणजे की रिझनिंग पॉवर. रिझनिंग पॉवर म्हणजे काय की विचाराच्या क्षमतांचा विकास होणे, विचाराची क्षमता वाढली पाहिजे. आजकाल मुलांना जर एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या मुलाची टेस्ट घ्या की त्याला एखादा टॉपिक द्या आणि त्याला म्हणावं की 2 मिनटं मला याच्यावरती बोलून दाखव. तो मुलगा खूप कमी वेळ बोलेल किंवा किंबहुना काही मुलांना त्या टॉपिकवरती बोलता पण येणार नाही, कारण की त्यांनी त्या टॉपिकवरती कधी विचारच केलेला नसतो. आणि आपण पण असे असतो पालक की अशा वेगवेगळ्या ट्रिक मुलांना कधी देत नाही. गप्पा टप्पा मारत असताना याही गोष्टी जर अशा पद्धतीने जर तुम्ही चर्चा केल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल. अशा प्रकारच्या डिफिकल्टी लेवलच्या स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना मुलांना अभ्यासपूर्वक आपले मत तयार करण्याची खूप मोठी क्षमता त्यांच्यामध्ये आपोआप विकसित होते आणि हे ऑटोमॅटिक होत नाही. तर त्याच्यासाठी त्यांना हे कष्ट करावे लागतात आणि तीच पायाभरणी खरं तर 8वीच्या वर्गामध्ये होत असते. त्याच्यामुळे स्कॉलरशिप 8वीमध्ये घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट. वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे. समजा 100 प्रश्न दिलेत तर ते 90 मिनिटाचंच तुम्हाला सोडवायचे आहेत किंवा तुम्हाला 60 प्रश्न दिलेत ते 50 मिनिटाचंच तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे कुठेतरी अशा डिफिकल्ट लेवलचे प्रश्न ज्यावेळेस कमी वेळेमध्ये सोडवायचे असतात त्यावेळेस मनाची एकाग्रता, जे कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे ते मुलांचं खूप मोठ्या प्रमाणावरती असणं फार गरजेचं असतं. आणि या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ती कुवत मुलांची निर्माण होते आणि ती जर कुवत याच कमी वयामध्ये जर 13-14व्या वर्षी जर ती निर्माण झाली तर मला असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या खूपही मोठ्या परीक्षा असतील तर त्या मुलांसाठी खूप छोट्या वाटतील, याची मात्र 100% खात्री आहे.
आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय की नियोजन पद्धतीमुळे अभ्यास केल्यामुळे काय होतं की मुलांमध्ये खूप मोठा आत्मविश्वास वाढतो. आज जर आपण बघितलं तर अभ्यासाचा जर समजा काहीच गंध नसेल किंवा एखादा मुलगा अभ्यासच करत नसेल आणि त्याला एखादी गोष्ट विचारली तर त्याला सांगता येणारच नाही. पण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्यावेळेस मुलगा खऱ्या अर्थाने रिंगणात उतरतो त्यावेळेस त्याला आजूबाजूचं वातावरण लक्षात येतं आणि मग इतर मुलं करतात, मग आपण पण केलं पाहिजे ही मनामध्ये खुणगाट कुठेतरी त्याच्या ऑटोमॅटिक बांधायला तयार होते आणि मग त्याचा आत्मविश्वास वाढतो की या लोकांबरोबर मलाही राहायचं, या प्रवाहामध्ये मला चांगल्या राहायचं आहे. तर त्याचा आत्मविश्वास चांगला असणं गरजेचं आहे आणि तो या गोष्टींमुळे नेमका वाढतो. कारण की 10 ते 15 वयोगट हा अतिशय महत्त्वाचा वयोगट आहे. या वयोगटात जर तुम्ही स्कॉलरशिपसारख्या स्पर्धा परीक्षांना जर समजा भाग घेण्याचं ठरवलं तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल, फायटिंग पॉवर ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती वाढत असते. त्याच्यामुळे माझ्या सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला 8वीच्या स्कॉलरशिपच्या स्पर्धा परीक्षेला बसवणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पास हो नापास हो तो भाग थोडासा नंतर बाजूला ठेवा, पण त्याला ज्या डिफिकल्ट लेवलची एक्झाम आहे ती देण्यासाठी मानसिक तयारी करा. कारण की ह्याचा फायदा खूप मोठा आहे, पण बऱ्याच पालकांना खरं तर ते लक्षात येत नाही. आणि विशेष म्हणजे की तुमचा मुलगा ज्या शाळेमध्ये शिकत आहे त्याच शाळेतून तुम्हाला त्यांचा या स्पर्धा परीक्षांसाठी फॉर्म भरावा लागतो. तो कधी भरावा लागतो हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतं आणि त्याची जी मुख्य परीक्षा असते ती असते फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्याच्या रविवारी असते. तर असा हा कालखंड असतो, तर मुलांना वेळ मिळतो. म्हणजे साधारण जून जुलैपासून जरी सुरुवात केली तुम्ही तरी फेब्रुवारीपर्यंत तुमच्या मुलांची खूप चांगली तयारी होऊ शकते. पालकांनी थोडंसं लक्ष देणं, शिक्षकांशी सुसंवाद साधणं की कुठे चुकतो आहे, काय होतं आहे, या सगळ्या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर करायचा प्रयत्न केला तर मुलांना नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच सांगायचा प्रयत्न करत आहे की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना जर मोठ्या प्रमाणात मुलांना भविष्यात उतरवायचं असेल तर त्याची सुरुवात उशिरा करून चालणार नाही, तर ती योग्य वेळी खूप महत्त्वाची आहे. कारण की योग्य वेळ ही फार महत्त्वाची असते. योग्य वेळेने घेतलेला निर्णय हा माणसाचं आयुष्य बदलतो, तुमच्या मुलाचंही बदलेल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. थँक्यू.